जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. सर्वप्रथम आज आपल्या गावाचं आणि आपलं सर्व भाविक भक्तांचं महत् भाग्य आहे की साक्षात मी वंशज म्हणणार नाही, जसं त्यांना त्यांच्याकडे बघून स्वामी विवेकानंद दिसले तसं त्यांच्याकडे बघून आम्हाला साक्षात जगद्गुरु तुकोबाराज दिसलेले. महाराजांच्या कोटी चरणारविंदी कोटी कोटी धन्यवाद करतो की महाराज या आमच्या गावाला आले. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जोडून दे. माझ्याकडे फक्त 2 मिनिटं आहे आणि 2 मिनिटामध्ये 15 सूचना द्यायच्या, 2 विनंत्या करायचे. सर्वांना महाराजांचं आगमन झालेलं आहे. महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आश्रमाचं काम लवकरच परिपूर्णत्वाला जाणार आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्याच्यामध्ये प्रतापपुरीजी महाराज वेळात वेळ काढून जर 1000 किलोमीटरवरून येऊ शकता तर 1 किलोमीटर आमच्या गावापासून आश्रम लांब आहे असं म्हणणाऱ्याला थोडी वाटली पाहिजे. माझं बोलणं थोडं महाराजांच्या सांगण्याप्रमाणे, कारण स्पष्ट वक्ता वाटायसारखं आहे. 1 किलोमीटर आहे, थंडी आहे. महाराज इतका लांबचा प्रवास करून आल्याच्या नंतर सुद्धा एवढा मोठा सोफा ठेवल्याच्या असल्यानंतर जर ते खाली बसू शकता तर मग तरुणांनी विचार केला पाहिजे की आपण कुठं बसलं पाहिजे. जे खरंच म्हातारे त्यांच्यासाठी विषय नाही, परंतु जे तरुण असून जर खुर्चीवर बसले असतील तर त्यांनी याच्यातून बोध घ्यायचंय. त्याच्यानंतर महाराजांकडे 5000 गायी आहेत. किती गायी आहेत? 5000 गायी आहे, 31 मठ आहे. आणि एवढं मोठं राज्य वर्चस्वात असताना म्हणजे योगीजींच्या बरोबरीला त्यांचं त्या ठिकाणी स्थान आहे. मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये त्यांचं नाव असताना जर ती कीर्तनाला जाऊन खाली बसून कीर्तन ऐकू शकतात तर असं म्हणतात की म्हणजे हिंदी आती नाहीये, जो नीचे बैठते हे उन्हें गिरने का भय नाही होता. जे जमिनीवर बसतात त्यांना पडायची भीती कधी नसते. आणि म्हणून महाराजांचे फार आणि त्याच्यानंतर नरुकाजी असतील, आमचे किशोर कौशल्यजी असतील, हिंदुत्व म्हणजे काय फक्त रॅल्या काढणं म्हणजे नाही, जय श्रीराम म्हणणं म्हणजे नाही, तर धर्मासाठी लढणं मुख्य पक्षकार आहेत. एकदम सादगीने आपल्या गावात वावरत आहे आणि जर त्यांचा लाभ आपल्याला घेता येत नसेल तर मग आपलं पाप कुठेतरी उड्या मारते असं म्हणायला काही हरकत नाही. उद्या ठीक 9 वाजेला महाराजांची रॅली होणार आहे, बरोबर आहे. 9 वाजेला सर्व तामथऱ्याने यायचंय, पण जे आजूबाजूचे भाविक भक्त आहेत त्यांनी सुद्धा यायचंय. महाराज जेव्हा विनंती करता मला जरा वाईट वाटतं, आपल्या माणसांना विनंती नसतो, आदेश करायचा असतो आणि अजून ती पात्रता झालेली नाही असं वाटतंय तर परत विनंती करतात. विनंती नाही, तुम्हाला यायचं. येणार? येणार? 1 मिनिट इकडे. यांच्या हातात सगळ्या योजना आहेत बरं का. लाडकी बहीण सगळ्या लाडक्या बिडक्या यांच्या हातामध्ये त्या योजना आहेत. आणि उद्या तुमचं सगळ्यांचं CCTV परमात्मा करणार आहे. उद्या ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो, कटी शिला पूजनाचा उद्या समारंभ आहे. मोठे दिग्गज नेते येणार आहे. मी नाव घेत नाही आहे की नाही, कारण तर येणार आहेत ते, त्याचाही सर्वांनी घ्यायचा आहे. महाराजांची प्रमुख उपस्थिती असेल, नरुकांची उपस्थिती असेल, किशोर कौशल्यांची उपस्थिती असेल. आणि त्याच्यानंतर महाराज 2 दिवस इथं मुक्काम आलाय, हे आपलं महत् भाग्य आहे. आणि 2 साधू संत एकाच वेळेला गावात आले. मला वाटतं ही ठाकूरजींची फार मोठी आपल्यावरती कृपा आहे. आणि हे झाल्याच्या नंतर सगळ्या तामथऱ्याच्या तरुणांनी इथं थांबायचंय. आलं का लक्षामध्ये? पहिल्या दिवशी त्यांना असं वाटलं मोरोज महाराज असंच काहीतरी असेल, बाई की नाही. सगळ्यांनी इथं थांबायचंय आणि त्याच्यानंतर आपण त्या महत्वाच्या सूचना घेणार आहेत. अजून महाराजजी काही एवढंच आहे. सर्वांना विनंती आहे, उद्या ठीक 8 वाजेला, ठीक 8 वाजेला तुम्ही आश्रमात यायचे. स्वयंपाकाचा तुम्हाला ताण महाराजांनी ठेवलेला. 5000 लोकांची आपली कॅपॅसिटी आहे. आपलं अन्न रोज वाया जाते. घर आजूबाजूच्या लोकांना सुद्धा सांगणे, आजूबाजूचे जेवढा परिसर आहे महाराज रोज सांगतायत की आपल्याकडे फक्त 4 दिवस शिल्लक येतात. किती दिवस शिल्लक आहे? आणि जर 4 गणदास म्हणे आली ही पर्वणी, घ्यावी ती साधुनी प्रयत्नांनी, परत अशी संधी आपल्या जीवनात प्राप्त होणार नाही. सोनं करून घ्या, याच्यासाठीच आपला जन्म झालेला आहे. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. महाराज असतील यांचे चरणारविंदी नतमस्तक होतो. आणि हे झाल्याच्या नंतर सगळ्या तरुणांनी इथं थांबायचंय. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. रामकृष्ण हरी.